अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आज आपण गुरुमाऊलींनी सांगितलेल्या खूप साऱ्या सेवा पाहणार आहोत. त्या सेवेने तुमच्या आयुष्यातील असंख्य ज्या अडचणी आहेत, तर त्या अडचणीवर मात करणारे हे उपाय या सेवा आहेत. बघा, आपल्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या अडचणी असतात. काय होतं, घरामध्ये सतत वादविवाद असतात. बघा, बऱ्याच वेळेस आपल्या घरामधील जो एकोपा असतो, आपल्या घरामध्ये जी एकी असते, ती कोणाला जमते, कोणाला कोणाला बघवत नाही, असं प्रत्येकाच्या बाबतीत होत असतं. घरातील सगळे एकमेव व्यक्ती मिळून मिसळून राहिलेले किंवा त्यांच्या घरातील एकोपा काही जणांना हे म्हणजे पटत नाही. आणि अशा वेळेस असे काही आपल्या म्हणजे समजा कोणाच्या बोलण्यावरून, कोणाच्या सांगावांगीवरून आपल्या नात्यामध्ये हा दुरावा येतो किंवा आपल्या नात्यामध्ये काही ना काही सतत अडचणी येतात. त्यामुळे घरामध्ये सतत वादविवाद होतात, भांडणे होतात आणि त्याचबरोबर सतत घरामध्ये काही ना काही एकाचं झालं की एकाचं झालं की एक आजारपण होतात. त्याचबरोबर आलेला पैसा हा घरात टिकत नाही. सतत घरामध्ये काही ना काही अडचणी निर्माण होतात. असे असंख्य अडचणी आपल्या जीवनात घडत असतात आणि प्रत्येकाच्या जीवनात ह्या अडचणी घडतच असतात. आणि बघा, एखाद्या व्यक्तीकडे खूप सारा पैसा आहे, खूप सारी संपत्ती आहे, पण त्याला सुख नाही, समाधान नाही. आणि बऱ्याच जणांकडे सुख, समाधान सगळं काही आहे, पण त्याच्याकडे पैसा नाही. मग त्या व्यक्तीला माझ्याकडे पैसा असावा, माझ्या इकडची लक्ष्मी टिकून राहावी असं वाटतं. आणि ज्याच्याकडे खूप सारा पैसा, संपत्ती आहे, तर त्याच्याकडे मला समाधान मिळावं, मला शांती मिळावी, माझ्या घरात एकोपा असावा, घरातील वादविवाद, जी काही कटकटी आहे ती कमी व्हावी असं प्रत्येकाला वाटत असतं. तर बघा, आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये गुरुमाऊलींनी सांगितलेले उपाय मी तुमच्याशी शेअर करत असते. दिंडोरी प्रणित केंद्रातील गुरुमाऊलींनी सांगितलेले उपाय मी तुमच्याशी शेअर करत असते आणि ते उपाय 100% लवकरात लवकर फलप्राप्ती करणारे आणि फलदायी असे ते उपाय असतातच. खूप छान असे हे उपाय असतात. तुम्हाला काय करायचं आहे, फक्त दररोज तुम्हाला शक्य नाही ना, बघा आवर्जून दररोज जर तुम्ही हे उपाय केले तर बघा, तुम्ही स्वतः अनुभवाल इतके हे प्रभावी उपाय आहेत. पण तुम्हाला दररोज शक्यच नसेल तर फक्त गुरुवारी तरी आवर्जून या गोष्टी तुम्ही तुमच्या घरात केल्या पाहिजे. या सेवा तुम्ही तुमच्या घरात केल्याच पाहिजेत. बघा, मी सुद्धा या सेवा प्रत्येक गुरुवारी, दररोज मला शक्य नाही झालं तर प्रत्येक गुरुवारी तरी निदान मी आवर्जून या सेवा माझ्या घरामध्ये करते आणि त्याचा छान असा अनुभवसुद्धा मला आलेला आहे आणि येत पण राहतो. बघा, गुरुवार म्हणलं की एखादा सण सूद असल्यासारखंच प्रत्येक स्वामी भक्तांना, प्रत्येक स्वामी सेवेकरांना वाटतं. आणि गुरुवार म्हटलं की पहाटेपासूनच घाई गडबड लगबग धावपळ सगळी असते, कारण खूप सारे उपाय सेवा करायच्या असतात. त्याची घाई गडबड आपली सतत चालू असते आणि दररोज नाही शक्य झालं तर निदान गुरुवारी तरी तुम्ही हे उपाय तुमच्या घरामध्ये आवर्जून करा. बघा, तुमच्या घरातील जी काही नकारात्मकता आहे, निगेटिव्हिटी आहे, तर ती सगळी काही दूर होण्यास म्हणजे हळूहळू दूर होते आणि तुमच्या घरामध्ये नेहमी पॉझिटिव्ह वातावरण, सकारात्मक वातावरण तुमच्या घरामध्ये राहतं. वादविवाद, कटकटी काहीही राहत नाही. बघा, तुम्ही कधी ना कधी अनुभवलं असेल. तुम्ही एखाद्या स्वामी सेवेकरांच्या घरात जर कधी गेला असाल तर त्या घरात बघा, तुम्हाला नेहमी एकदम पॉझिटिव्ह वातावरण, एकदम सकारात्मक वातावरण त्या घरामध्ये तुम्हाला दिसून येईल. कारण तिथे सारख्या सेवा चालू असतात, उपाय चालू असतात त्याच्यामुळे. आणि प्रत्यक्ष स्वामी माऊलींचा वास तिथं असतो, स्वामी माऊली प्रत्यक्ष तिथं असतात. म्हणून सेवेकराच्या घरी तुम्ही ज्यावेळेस जाचाल त्यावेळेस तुम्ही स्वतः अनुभवाल. आणि ज्यावेळेस आपण केंद्रामध्ये जातो, मठामध्ये जातो, तिथं पण बघा किती पॉझिटिव्हिटी असते. कारण ज्या घरामध्ये सेवा, पूजा, पाठ केली जातात त्या घरामध्ये प्रत्यक्ष देव अवतरत असतो. तर बघा, आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे आपल्या जीवनामध्ये अडचणी येत असतात. आता बघा, आयुष्यामध्ये की अडचणी तर येतच असतात. पण काहीतरी समजा आपल्याकडून
देवपूजा म्हणा, काहीतरी पूजापाठ आपल्याकडून कमी होत असेल, त्याच्यामुळे आपल्या जीवनात अडचणी येत असतील. अडचणीही आयुष्य म्हणलं की अडचणीही येणारच. पण त्या कमी व्हाव्या त्याच्यामुळे देवाची साथही असणं तितकंच गरजेचं आहे. देवाची म्हणजे पूजा करणं, देवांच्या सेवा करणं पण तितकंच गरजेचं आहे. आता काही जणांचं म्हणणं येतं, की सेवा केल्या म्हणजे सगळं भेटतं का एका जागेत? पैसा भेटतो का? आम्हाला काम मिळतं का? किंवा आमचं घर सगळं चालतं का? असं नाही ताईंनो. कष्ट हे करावंच लागतं. कष्टाला पर्याय नाही. कष्ट हे करावंच लागतं. पण कष्ट जर प्रामाणिक असेल तर यश हे तुमचं नक्कीच असणार. पण त्याचबरोबर कष्टाच्या जोडीला देवाची साथही असणं तितकंच महत्त्वाचं असतं. ज्यावेळेस तुम्हाला देवाची साथ मिळते, तुमच्या गुरूंची साथ मिळते, त्यावेळेस कितीही मोठे अडथळे येऊ, त्याला सामना करण्याला ताकद तुम्हाला प्रत्यक्ष तुमच्या गुरूंकडून, तुमच्या देवी देवताकडून येत असते. त्याच्यामुळे कधीही कष्टाबरोबरच आपल्या गुरूंना, आपल्या देवी देवतांना अजिबात विसरायचं नाही. त्यांचीसुद्धा सेवा करायची आहे आणि खूप म्हणजे खूप छान अशी या सेवेचा तुम्हाला अनुभव नक्कीच येणार. आता बघा त्या सेवा कोणत्या आहेत, तुम्हाला कशा करायच्या आहेत. म्हणजे गुरुवारी तुम्ही दररोजसुद्धा या सेवा तुमच्या घरामध्ये यापैकी सेवा करू शकतात. दररोज तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही निदान गुरुवारी तरी आवर्जून तुम्ही या सेवा ताईंनो घरामध्ये करा. खूप म्हणजे खूप छान अशा प्रभावी या सेवा आहेत आणि जो व्यक्ती या सेवा करतो त्या व्यक्ती 100% त्या व्यक्तीला अनुभव येणार म्हणजे येणारच. तर बघा, घरातील सुख समाधान टिकून राहण्यासाठी, लक्ष्मी माता आपल्या घरात स्थिर राहण्यासाठी तुम्हाला गुरुवारी या गुरुमाऊलींनी सांगितलेल्या या सेवा करायच्या आहेत. बघा, सगळ्यात आधी तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे. बघा, विष्णू सहस्त्रनामाचं पठण तुम्हाला करणं शक्य झालं तर आवर्जून करा. शक्य नसेल तर निदान यूट्यूबला लावा, मोबाईलला लावा, तर ऐका तरी. ही खूप छान अशी ही सेवा आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी ही खूप छान अशी सेवा आहे. तुम्ही दररोज संध्याकाळी विष्णू सहस्त्रनाम नक्की ऐका किंवा फक्त गुरुवारी तरी निदान पठण करा किंवा आवर्जून ऐका. त्याचबरोबर श्रीसूक्ताचं सुद्धा पठण करा. याने काय होतं, माता लक्ष्मीची म्हणजे लक्ष्मीची प्राप्ती होण्यासाठी ही खूप प्रभावी सेवा आहे. माता लक्ष्मीची सर्वात आवडती ही सेवा आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहावी त्याच्यामुळे विष्णू सहस्त्रनाम आणि श्रीसूक्ताचं पठण आवर्जून तुमच्या घरात झालंच पाहिजे. त्याचबरोबर गुरुचरित्रातील मेरुमणी म्हणजे 14वा व 18वा अध्याय याचं पठण आवर्जून गुरुवारी तुम्ही केलं पाहिजे. बघा, तुमच्या जीवनातील जे काही अडचणी आहेत, अडथळे आहेत, जी काही दरिद्रता आहे, जे काही संकट आहेत, ते सगळे काही तुमचे दूर होतील आणि ज्या तुमच्या मनोकामना आहेत, ज्या काही इच्छा आहेत, त्या सर्व काही तुमच्या पूर्ण होतील. ते म्हणजे या 14वा आणि 18व्या अध्यायाने. तर आवर्जून गुरुवारी या अध्यायाचं पठण नक्की करा. त्याचबरोबर ज्यावेळेस आपलं गुरुबळ हे वीक असतं त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये असंख्य अडचणी येतात वेगवेगळ्या, एक झाली की एक. मग आपलं गुरुबळ हे स्ट्रॉंग होण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक गुरुवारी तुम्हाला पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं आहे. पिवळ्या रंगाची साडी म्हणा, पिवळ्या रंगाचा ड्रेस म्हणा, आवर्जून प्रत्येक गुरुवारी परिधान करा. कारण दत्त महाराजांना, गुरुमाऊलींना म्हणजे स्वामी महाराजांना आणि दत्त महाराजांना पिवळा रंग हा अतिशय प्रिय आहे. त्याच्यामुळे प्रत्येक गुरुवारी पिवळ्या रंगाचं वस्त्र जर धारण केलं तर तुमचं गुरुबळ स्ट्रॉंग होण्यास मदत होते. त्याचबरोबर पिवळ्या रंगाचं तुम्ही या दिवशी काहीही दानधर्म करा. तुम्ही बघा, कशाचीही डाळ तुम्ही दानधर्म करू शकतात. केळी दानधर्म करा, पिवळ्या रंगाची पेढी, वडापाव, काहीसुद्धा खाण्याचे जे पदार्थ आहेत त्या गरजू लोकांना तुम्ही वाटप करा किंवा दानधर्म द्या गरजू लोकांना पिवळ्या रंगाचं, जेणेकरून तुमची जे काही गुरुबळ जे तुमचं वीक आहे तर ते स्ट्रॉंग होण्यास मदत होते. त्याचबरोबर तुम्हाला गुरुवारी काय करायचं आहे, तुळशीला कच्चं दूध व्हायचं आहे. बघा, ते दूध हे गरम केलेलं नसावं, तापवलेलं नसावं, कच्चं दूधच तुम्हाला तुळशीला व्हायचं आहे. जेणेकरून म्हणजे तुळशीच्या बुडात तुम्हाला ते कच्चं दूध व्हायचं आहे. थोडंसं 2 चमचे तुम्हाला जर जास्त व्हायचं असेल तर जास्तही वाहू शकतात. याने काय होतं बघा, लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सेवा खूप म्हणजे खूप प्रभावी ही सेवा आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे, गुरुवारी हे केस धुवायचे नाहीत. बघा,
गुरुवारी होईल तितकं तुम्ही केस धुवायचं टाळायचं. आता बघा आपण काय करतो, उपवास आहे, माझा उपवास आहे म्हणून आपण काय करतो, केस धुत असतो. पण एरवी तुम्ही केस धुतले तर चालतं, पण गुरुवारी तुम्ही चुकूनही केस धुवायचे नाहीत. कारण याने काय होतं, आपल्या जीवनामधील जे काही आर्थिक अडचणी, आर्थिक संकटं जी आहेत, तर ते आपल्या जीवनात सतत आर्थिक अडचणी निर्माण होत असतात. त्याच्यामुळे केस हे धुवायचे नाहीत. त्याचबरोबर आयुष्यामध्ये सुख, समृद्धी किंवा कामात यश जर तुम्हाला हवं असेल, आता प्रत्येकालाच हवंच असतं. प्रत्येकाला आपल्या घरामध्ये, कामामध्ये सुख, समृद्धी, पैसा, आनंद, त्याचबरोबर जे हाती काम घेतले त्याच्यामध्ये यश यावं असं प्रत्येकालाच वाटतं. तर तुम्हाला याच्यासाठी काय करायचं आहे, गुरुवारी गाईला गूळ आणि चणा डाळ खाऊ घालायची आहे. तुमच्या दोन्ही हातामध्ये ते घ्यायचं आणि गाईला गूळ आणि चणा डाळ खाऊ घालायची. अशा पद्धतीने खाऊ घालायची की तुमच्या हाताला त्या गाईने तिच्या जिभेने चाटलं पाहिजे, जेणेकरून तुमच्या हातावरच्या ज्या वाईट ज्या काही रेषा आहेत, बघा आपले ज्यावेळेस हात पाहतो तर म्हणजे बघणारे जेव्हा आपला हात पाहतात तर ती सगळी आपली कुंडली सांगत असतात आपले हात बघून. मग समजा आपल्या जीवनामध्ये जे काही वाईट भोग आहेत, वाईट हातातील ज्या रेषा आहेत, तर त्या वाईट भोगसुद्धा पुसले जातात ती म्हणजे या सेवेने. त्याच्यामुळे आवर्जून गाईला गुरुवारी गूळ आणि डाळ नक्की न विसरता खाऊ घाला. त्याचबरोबर तुमच्या जर घराजवळ कुठे केळीचं झाड असेल तर तुम्हाला केळीच्या झाडाखाली तुपाचा दिवा हा लावायचा आहे. बघा आपल्या मुलाची अभ्यासात प्रगती व्हावी, आपलं मूल अभ्यासात त्याचं मन लागावं, आपलं मुलं म्हणजे एकदम हुशार आणि खूप गुणवान मुलं व्हावी, त्यांची प्रगती व्हावी किंवा घरातील जे काही आर्थिक अडचणी आहेत त्या दूर व्हाव्या जर असं तुम्हाला वाटत असेल तर गुरुवारी केळीच्या झाडाखाली शुद्ध तुपाच्या म्हणजे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आवर्जून लावा. खूप म्हणजे खूप प्रभावी या सेवा आहेत, खूप प्रभावी सेवा आहेत. तुम्ही या सेवा आवर्जून करायच्या आहेत. त्याचबरोबर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्याला तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे. लक्ष्मी आपल्या घरामध्ये यावी, त्यामुळे आपल्या घरातील मुख्य दरवाजा हा नेहमी सुशोभित असायला हवा, जेणेकरून लक्ष्मी माता ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. बघा लक्ष्मी माता ही दिवसभरातून 7 वेळेस आपल्या घरात येत असते. मग आपलं घर जेवढं सुंदर सुशोभित दिसेल तेवढी लक्ष्मी माता आपल्याकडे आकर्षित होत असते आणि ती आपल्या घरामध्ये स्थिर राहत असते. त्याच्यामुळे घरामध्ये हे सगळी काही कामे तुम्हाला करायची आहेत, या सेवा करायच्या आहेत. बघा तुमच्या या सेवेने तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून जाईल. इतक्या या प्रभावी सेवा आणि खूप म्हणजे खूप छान अशा या सेवा आहेत. नक्की तुम्ही या सेवा करून पहा. मी सुद्धा या सेवा करत आहे. या सेवेचा अनुभवसुद्धा मला खूप छान येत आहे. मग तुम्हाला का बरं नाही येणार? आवर्जून या सेवा करा आणि छान असा अनुभव घ्या. जो कोणी विश्वासाने या सेवा करतो त्याला नक्कीच त्या सेवेचा अनुभव येत असतो. तर ताईंनो, आजचा व्हिडिओ असा होता. जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि समजा तुम्हाला कोणत्या सेवा जर करणं शक्य झालं नसेल किंवा तुम्ही सगळ्या सेवा करणार असेल तरी पण प्रत्येक गुरुवारी स्वामी चरित्र सारामृताचं निदान एकतरी पारायण करा. पारायण शक्य नसेल तर स्वामी समर्थ या मंत्राचा जप तर आवर्जून करा. सगळ्यात प्रिय स्वामी महाराजांची सर्वात प्रिय सेवा म्हणजे नामस्मरण, तर ही सेवा आवर्जून करा. स्वामी महाराजच काय, जे तुमचे गुरु आहेत, जे काही तुमची देवी देवता आहेत तुम्ही म्हणतात, त्यांचा नामस्मरण करा, त्यांचा जप करा, पण आवर्जून करा. याने तुमच्या घरातील सततचे भांडणे, वादविवाद, कटकटी सर्व काही दूर होईल आणि तुमच्या घरात पैसा हा टिकून राहील आणि घरातील जे आजारपण आहे तर ते आजारपणसुद्धा दूर होईल. कारण या सेवेने तुमच्या घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे, जी काही बाहेरील बाधा आहे, जी काही नकारात्मक शक्ती आहे तर तीसुद्धा दूर होऊन घरात सतत पॉझिटिव्ह वातावरण राहतं. तर नक्की या सेवा प्रत्येक गुरुवारी तुम्ही तुमच्या घरामध्ये करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतर ताई दादांसोबत शेअर करायला विसरू नका. आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे मला नक्की विचारा. नक्की मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. श्री स्वामी समर्थ.